जर मला राज्यकर्त्यांच्याकडेच पूर्वी भाषणासाठी संधी मिळाली असती तर काही मांडता आलं असतं. 58 GR निघालेत, पुन्हा 500 GR जवळपास काढावे लागतील तर हा ओबीसी मुख्य प्रवाहात येईल, नाहीतर त्या ओबीसीचं काही खरं नाही. मी मुद्दाम आपल्याला सांगेल, जातनिहाय जनगणनेची घोषणा झाली, केंद्र सरकारने केली, त्याचं देशभरातून स्वागत झालं. परंतु ते ओबीसीची ती जातनिहाय ती जनगणना कशी असेल त्या संदर्भात कुठेही क्लिअरिटी नाही. म्हणून मी हंसराज भैया अहिर जे आहेत की गेलेत, काय बसलेत, ते पण गेलेत. आता कोणापुढे बोंबला? आपणच बोंबला आणि आपणच सांगा. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे ते अध्यक्ष होत. म्हणून यामध्ये जनगणनेमध्ये जर जनगणना होणार असेल, करणार असेल, तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे, महोदयाकडे आमची मागणी असणार होती. तुम्ही मोदीजींना सांगा की ही जनगणना SC, ST, OBC, मायनॉरिटी आणि अदर अशा 5 भागामध्ये करा. त्यावेळेस ओबीसीचा टक्का देशात किती आहे कळेल, आणि ओबीसीची जेवढी लोकसंख्या आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, या तत्वानं न्याय देत असाल तर आम्हाला न्याय मिळेल. नाहीतर काय होईल? जनगणना केली आणि जनगणना करून त्याच्या संदर्भातली जे काही क्लॅरिटी आहे, काँग्रेसचे नेतेही म्हणतायत, ओबीसीचे नेतेही म्हणतायत, राहुलजी गांधी म्हणतायत, म्हणजे मोदी साहेबही म्हणतायत की जात आपली जनगणना झाली पाहिजे. मग जनगणना झाली पाहिजे तर कुठल्या निकषामध्ये झाली पाहिजे हा सुद्धा विषय या ठिकाणी आला पाहिजे अध्यक्ष महोदय. म्हणून माझी अध्यक्ष महोदय म्हणजे आमचे बबनराव तायवाडे साहेब, आपण सर्वांना घेऊन हे मंच तयार केलेला आहे. जसा आमच्या विधानसभेचा अध्यक्ष बसतो आणि तो सर्वोपरी असतो, एकीकडे विरोधक आणि दुसरीकडे सत्ताधारी, पण दोघांनाही हाताळण्याचं काम करतो. सत्ता कुणाची येऊ दे तशा त्या खुर्चीवर बसून तुम्ही न्याय मिळवण्यासाठी ओबीसीला त्या खुर्चीवर तुम्ही बसलात. आमचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला आहे आणि तो पाठिंबा असणार आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही या मंचाचा वापर अजिबात राजकीय होता कामा नये आणि या ओबीसीच्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे, हीच भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे. नाहीतर सत्तेमध्ये असतात देणेकरी ते होते, मागणारे आम्ही होतो. मी 3-4 विषय या ठिकाणी मागणार आहे. विलासराव देशमुखांनी 2004 रोला महाराष्ट्रातील ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी 50% स्कॉलरशिप सुरू केली होती. माझी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मागणी असणार आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील तर आमची विनंती असणार आहे, माननीय देवेंद्रजींनी ही मागणी पूर्ण करावी आणि 100% स्कॉलरशिप महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना द्यावी. हा ऐतिहासिक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. बबन भाऊ, मला जरा पहिले बोलायला दिलं असतं ना तर मी मानले असते. झाले काम काय मांडायचे असतात, न होणारे मांडायचे होते. तर मी वाटच पाहत होतो. मुख्यमंत्री महोदयांना जायचं होतं म्हणून ते गेलेत, त्यांचा काही व्यस्त कार्यक्रम असेल. पण हे प्रश्न सुटण्याची आवश्यकता आहे. देशभरामध्ये सुद्धा सरसकट ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आमचे हंसराजजी आहेत की देशामध्ये एक निर्णय घ्या आणि तो निर्णय त्यामध्ये काय अमेंडमेंट असेल तर ती करा, घटना दुरुस्ती करा. ही काही कॅप ठेवली आहे 50% मर्यादेची, ती ओलांडा आणि जेवढी ओबीसीची संख्या असेल तेवढा 100% आरक्षण द्या. 27% गरज नाही तर 62% असतील तर 62%, 65% असतील तर 65% आरक्षण मिळालं पाहिजे, तर न्याय मिळेल. नाहीतर आम्ही 60% न देताय 27, त्याचे शकल पाडून ठेवलेत, आमच्यामध्येच भांडणं लावून ठेवलेत आणि आपसामध्ये ते मतभेद होण्याचं काम होत आहे. त्यामुळे आपल्याला माझी विनंती आहे, खरं तर ती संविधानाच्या दृष्टीनं काही अमेंडमेंट आहेत ते आता सांगितलं, त्याचा उल्लेखही केला. 242D6, 243D6
यामध्ये घटना दुरुस्तीवरून संपूर्ण देशातील ओबीसी संवर्गाला आपल्याला वाकाय देता येईल त्याचाही विचार या ठिकाणी केला गेला पाहिजे. आपण सर्व ओबीसी आहोत, बहुजन आहोत. या देशाचे खऱ्या अर्थानं आपण सर्व मालक आहोत. पण आज आमचे देवेंद्रजी गावंडे म्हटल्याप्रमाणे आमची शक्ती एकवटत नाही, आम्ही आमची ताकद दाखवत नाही, आम्ही विखुरलेले आहोत. त्याचा फायदा सर्वजण घेत आहे. अरे आमच्यामध्ये गेली अनेक वर्ष 2005 पासून किंवा 25-30 वर्षापासून जर बबनरावजी तायवाडे ओबीसीची मुवमेंट चालवत असतील, आमचं त्याचं समर्थन आहे. मग का होऊ शकत नाही? ओबीसीच्या भरोशावर आमचा बुलंद आवाज म्हणून जर आम्ही बबनराव तायवाडेंना लोकसभेमध्ये ओबीसीच्या बॅनरवर का पाठवत नाही, ही शक्ती दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये का नाही, याचाही विचार आपण केला पाहिजे. आम्ही आपसात भांडतो, आम्हाला भांडवलं जातं. आता काय होत आहे, मराठवाड्यामध्ये काही गोष्टी झाल्या, आंदोलनं झाली, त्याचा उल्लेख जाता जाता ओझरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला. आणि त्या ठिकाणी आज अवस्था अशी आहे की आज ओरिजिनल ओबीसी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून बाजूला फेकला जाणार. मराठवाड्यात होईल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होईल. जो ओरिजिनल ओबीसी आहे त्याचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होणार आहे. त्यावर कुणाचीच काही भूमिका नाही दिसत आम्हाला. कोणी स्पष्ट बोलायला तयार नाही. जर तिथे तो 18 पगड जातीचा माणूस, त्याच्या हक्काचं संरक्षण जर आपण करण्यात कमजोर पडलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 18 पगड जातीना घेऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या बहुजन राजाचं नाव घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आणि तिथे जर एक चळवळ उभी होत असेल, मला माहित आहे, मी ओबीसी मंत्री असताना थंड झालेला आवाज होता, थोडासा दबलेला आवाज होता. जालन्यामध्ये सभा झाली आणि ओबीसीचा बुलंद आवाज पुन्हा एकदा ताकदीनं उभं करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आम्ही केलं, हे गर्वानं आम्हाला सांगता येईल. आणि तिथून पुन्हा हा एल्गार सुरू झाला. त्यानंतर सरकार झुकली, ओबीसीचं महत्व सगळ्यांना माहित व्हायला लागली, सर्व पक्षांना कळायला लागलंय. महाराष्ट्रातील व देशभरातील नेत्यांना ओबीसी कळायला लागला आणि ओबीसीवर भाषण सुरू झाले. त्याचे श्रेय अरे 10%, 20%, 25% का असाना, पण त्याची सुरुवात ओबीसी महासंघानं केली, याचाही आम्हाला अभिमान आहे. हे सुद्धा या ठिकाणी गर्वानं सांगता येईल, हे सांगता येईल. परंतु प्रश्न सुटले काय? काल परवा केंद्र सरकारने घोषणा केली, बिल पास केलं महिलांच्या आरक्षणाच्या संदर्भात. आमची मागणी असणार आहे, विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे आरक्षण देत असाल तर ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी महिलांचं आरक्षण जर तुम्ही देत असाल तर ओबीसीच्या महिलांसाठी सुद्धा राखीव जागा त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, तर ओबीसीची भगिनी आमची त्या ठिकाणी आवाज करू शकेल. हा आवाज करावा लागेल, द्यावा लागेल. आणि त्यासाठी हे प्रश्न घेऊन आम्हाला लढावं लागेल. जर विलासराव देशमुख यांनी आता सांगताना मी सांगितलं 2003 किंवा 2004 मध्ये 100% महिलांना आम्ही आरक्षण देतो, त्याचा उल्लेख झाला. 100% मुलींना शिक्षणासाठी स्कॉलरशिप आम्ही देतो. 100% जर मुलींना देत असेल तर ओबीसीच्या मुलानं काय घोडं मारलं? मग ओबीसीच्या मुलांना 100% देऊन टाकले की झाला आमचा महाराष्ट्रात 100% ओबीसीच्या मुलांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटेल. आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जे प्रश्न राज्याशी संबंधित आहेत, मला कळत नाही तुम्ही कुठल्या दिशेने जाता ते मला दिसत नाही. अरे सरकार कोणाची होत,
पण ओबीसीची संख्या पाहता त्या सरकारला झुकवण्याची ताकद जोपर्यंत ओबीसी मध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत. तुम्हाला काही दाणे दिले जातील, थोडासा दिलं जाईल, चणे फुटाणे दिले जातील, त्यांच्यावर तुम्हाला खुश केलं जाईल. लाडू आपण खातील आणि बुंदा तुम्हाला देतील. बुंदी देतात ना लाडवाचा बुरका, तो तुमच्या पदरात पडेल, तुमच्या हातावर ठेवला जाईल. पण तो लाडवावर तुमचा हक्क आहे. तो हक्क जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तुमची एकजूट आणि एक ताकद, एक शक्ती, एकवटण्याची आवश्यकता आहे. सब जात पात सोडून जर ओबीसी असाल तर एका छत्राखाली या आणि मग आपली ताकद दाखवा. कोण मुख्यमंत्री होतो आम्हाला माहित नाही, पण कोणी त्या खुर्चीवर बसेल तर विचार ओबीसीच्या हक्काचा पहिल्यांदा करणारा विचार असला पाहिजे. ही सुद्धा भूमिका तुमच्यामध्ये, ती ताकदीमध्ये तुम्हाला दिसली पाहिजे. मी पाहिलं एकीकडे अण्णासाहेब पाटील महामंडळाला माझ्याकडे माहिती आहे, त्या महामंडळाला जवळपास आतापर्यंत 8,500 कोटी रुपये मिळाले. शेषरावजी, राजूरकरजी, 8,500 कोटी रुपये त्या महामंडळाला आतापर्यंत दिले गेलेत. आणि ओबीसीच्या महामंडळाला 500 कोटी मिळाले नाही. 500 कोटी सुद्धा मिळाले नाहीत. म्हणून बबनराव भाऊ, तुम्ही आम्ही मिळून माननीय मुख्यमंत्र्यांच्या अगोदर जर आम्हाला बोलायला दिलं असतं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सांगून आम्ही लक्षात आणून दिलं असतं. कारण तिजोरीची चाबी ओबीसीच्या हातात नाहीये. तिजोरीची चाबी ओबीसीच्या माणसाच्या हातात नाही आहे. हमेशासाठी ती चाबी पश्चिम महाराष्ट्राच्या ताब्यात राहिलेली आहे. आणि ते ती चाबीनं कुलूप खोलतात आणि पाहिजे ते तिकडे देऊन टाकतात. सारथीसाठी, बार्टीसाठी सर्वांना कंपल्सरी स्कॉलरशिप, फेलोशिप दिली, पण ओबीसी साठी मात्र 300 कोटी रुपये मिळाले. सुरुवात केली होती. मुख्यमंत्री पॉझिटिव्ह आहेत तसं आम्ही म्हणतो आणि आहेतच. जे असेल त्याच्या संदर्भात आम्हाला बोललं पाहिजे. त्यांनी काही JR काढून चांगले निर्णय घेतलेत, त्यानंतर आम्ही निर्णय घेतले. आम्ही घेतलेल्या निर्णयांची यादी सुद्धा मी मंत्री असताना मोठीच आहे. आम्ही सर्व, मी असेल किंवा इथे मंचावर बसलेले असतील, आम्ही सर्व मिळून ओबीसीच्या हक्कासाठी लढणारे कार्यकर्ते आहोत. त्यासाठी मी आपल्याला नम्र विनंती करतो आहे की आपण सर्व आज गोव्यात आहे, उद्या कर्नाटकामध्ये जाऊ. तुम्ही मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून आलात, तेलंगणामधूनही सुद्धा मोठ्या संख्येने लोक आलेत. तेलंगणामध्ये मुख्यमंत्री आमचे आहेत, इथेही आमचेच आहेत. मुख्यमंत्री सर्वांचाच असतो. जिथे जिथे मुख्यमंत्री असतील ओबीसी महामंडळाचं एक शिष्टमंडळ तयार करा. त्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन त्या राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला घेऊन चला. तो कुणाचाही मुख्यमंत्री असू दे. वेळ घ्या, आम्ही वेळ घेतो, तुम्ही वेळ घ्या आणि आपण जाऊ आणि हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडू. याच्या श्रेयाची लढाई नाही, तर ओबीसीच्या हक्काचा प्रश्न जो सोडवेल तो खरा आमच्यासाठी देव आहे. जो ओबीसी साठी लढेल, नाहीतर तुमचं काही खरं नाही बाबा. तुम्ही चॉकलेटवर खुश राहू नका. चॉकलेट देणारे बरेच आहेत, चॉकलेटनी पोट भरत नाही. त्यासाठी तुमच्या ताटात जो भरभरून तुमच्या हक्काचं वाढेल त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय घ्या, ही विनंती मी तुम्हाला करतोय. म्हणून अधिक बोलण्यापेक्षा गोव्याच्या या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये बबन भाऊ निश्चितपणे अभिनंदनच केलं पाहिजे. एक छोटासा रोपटा आज ज्या स्वरूपात मोठं होत आहे, म्हणून बबन भाऊंना आमची विनंती आहे. बबन भाऊ,
तायवाळे साहेब, तुम्ही ओबीसीची लढाई लढताय, तुम्ही ओबीसीच्या हक्कासाठी उभा झालात. जिथे जिथे आमची गरज आहे तिथे तिथे आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. तुम्ही आहेत तीच लढाई घेऊन पुढे जा. ओबीसीचा झेंडा आहे, तो झेंडा पिवळ्या रंगाचा झेंडाच हातात ठेवा. जी काही चर्चा होते आहे त्याला पूर्ण विराम द्या. शक्तीनं तुमच्या पाठीमागे उभं राहू. सरकार कुणाचंही हो, झुकवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू, ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटचं एक शेर सांगतो, बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. अरे मजबूरियों को मत कोसो, हर हाल में ओबीसी भाइयों चलना सीखो. जीत अपनी होगी, अपने कोई हरा नहीं सकेगा. ये विश्वास के साथ में कहते हुए मेरे शब्दों को विराम देता हूं. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा, राम राम, वालेकुम सलाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.